तर मित्रांनो, आज आपण 1857च्या उठावाबद्दल जाणून घेणार आहोत। मित्रांनो, आपण 1857चा उठाव या 5 मुद्द्यांना लक्षात घेऊन अभ्यासणार आहोत। यातील पहिला मुद्दा आहे उठावाची पार्श्वभूमी आणि उठावाची कारणे। सुरुवातीला आपण या उठावाची पार्श्वभूमी अभ्यासणार आहोत आणि त्याचबरोबर त्याच्या कारणांचा अभ्यास करणार आहोत आणि त्यानंतर उठावाचा प्रारंभ कसा झाला आणि त्याचा प्रसार कसा झाला या गोष्टींचा अभ्यास करणार आहोत। यानंतर आपला पुढील पॉइंट आहे कोण कोठे कोणासोबत लढलं, म्हणजे तर झाशीची राणी कुठून लढत होती, ती झाशीमधून लढत होती आणि ती कोणत्या अधिकाऱ्याविरुद्ध लढत होती, तर तो अधिकारी होता हिवरोज। अशा प्रकारे आपण सर्व 1857च्या उठावाच्या नेत्यांचा अभ्यास येथे करणार आहोत। यानंतर मित्रांनो, या उठावाचा परिणाम काय झाला हे सुद्धा अभ्यासणार आहोत आणि यानंतर या उठावाबद्दल जी तज्ञांची मते आहे त्यांचा आपण येथे अभ्यास करणार आहोत। आपण या 5 मुद्द्यांचा जर अभ्यास व्यवस्थितपणे केला तर परीक्षेमध्ये असा कोणताही प्रश्न राहणार नाही की जो आपल्याला या 5 मुद्द्यांचा अभ्यास केल्यानंतर येणार नाही। तर चला तर मग मित्रांनो, आता एक एक मुद्दा आपण व्यवस्थितपणे अभ्यासूया। सुरुवातीला आपण या उठावाची पार्श्वभूमी व त्याच्या कारणांचा अभ्यास करणार आहोत आणि त्यातल्या त्यात आपण सुरुवातीला राजकीय कारणांचा अभ्यास करणार आहोत। 1857 साली इतका मोठा संघर्ष झाला, त्यामागे काय राजकीय कारण होती ते आता आपण बघूयात। तर मित्रांनो, यातील पहिलं राजकीय कारण आहे वेलेस्लीची तैनाती फौज। आता मित्रांनो, आपल्याला माहित आहे लॉर्ड वेलेस्ली हा एक गव्हर्नर जनरल होता आणि त्याने एक तैनाती फौज म्हणून योजना आणली होती। ज्यांनी अभ्यास केला आहे त्यांना तर माहीतच असेल, पण ज्यांनी वाचलेलं नाही त्यांनी आता नीट व्यवस्थितपणे समजून घ्या। तर आता तैनाती फौजेची योजना काय होती ते आता लक्षात घेऊ। मित्रांनो, समजा एखादं राज्य आहे, आता हे महाराष्ट्र आहे, त्या महाराष्ट्राचा एक राजा आहे, तर वेलेस्ली काय करणार, त्याला तैनाती फौज स्वीकारण्यास भाग पाडणार। मग हा इथला राजा आहे तो तैनाती फौज स्वीकारणार आणि वेलेस्ली त्याच्या बदले त्या तैनाती फौज त्या राज्यात ठेवणार, म्हणजे काही सैनिक त्या राज्यामध्ये वेलेस्ली ठेवणार आणि आता त्या सैनिकांचा खर्च कोण करणार, तो राजा करणार। आता महाराष्ट्राचा राजा त्या सैनिकांचा खर्च करणार। आता महाराष्ट्राचा राजा जर त्या सैनिकांचा खर्च करतोय तर तो स्वतःची सेना ठेवल का, तर नाही ठेवणार। त्यामुळे त्याला या इंग्रजांच्या सैनिकावर डिपेंड राहावं लागेल आणि जेव्हा इंग्रजांच्या मनात येईल का आता हा राजा उद्दामपणे वागतोय किंवा हा राजा काहीतरी करणार, तेव्हा इंग्रज काय करायचे, ते राज्य कब्जून टाकायचे, त्या राज्यावर कब्जा मिळवायचे। तर इंग्रजांना इथे 2 फायदे होते। पहिली गोष्ट म्हणजे त्यांना इथं खर्च करावा लागत नव्हता आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या या राज्यावर नियंत्रण आले होते। अशा प्रकारे बरेचसे राज्य वेलेस्लीने त्याच्या तैनाती फौजेच्या योजनेद्वारे मिळवले होते। यानंतर आपलं पुढील कारण आहे डलहौसीचा व्यपगत सिद्धांत। आता यामध्ये काय झालं होतं, समजू घ्या परत एखादं राज्य घेऊ आपण, हे उत्तर प्रदेश आहे, या उत्तर प्रदेशचा एक राजा आहे। आता या राजाला जर पुढं वंशज नसेल, म्हणजे त्याला एखादा मुलगा झाला नसेल, आता हा मुलगा झाला नाही म्हणून तो एक दत्तक मुलगा सुद्धा घेऊ शकत नव्हता आणि तो दत्तक मुलगा पुढे जाऊन राजा बनू शकत नव्हता। म्हणजे याला जर स्वतःचा मुलगा नसेल तर मग हे राज्य सुद्धा इंग्रजांच्या ताब्यात जात होतं आणि हा सिद्धांत व्यपगत सिद्धांत म्हणून ओळखला जातो आणि हा सिद्धांत कुणी काढला होता, तर लॉर्ड डलहौसीने हा सिद्धांत काढला होता। यानंतर डलहौसीने अजून एक गोष्ट केली होती, त्याने 1849 मध्ये भारतीय चलनावर त्या काळी मुघल बादशाहचं नाव असायचं, पण त्याने ते काढून टाकलं। यामुळं लोकांच्या मनात संताप निर्माण झाला। याचबरोबर याने काय केलं, बहादूर शाह जफर नंतर लाल किल्ला सोडावा लागेल असं सांगितलं। कोणी, डलहौसीने काय सांगितलं की बहादूर शाह जफर नंतर जे परिवार आहे त्यांना लाल किल्ला सोडावा लागेल अशी घोषणा डलहौसीने केली। याचबरोबर कॅनिनने एक घोषणा केली होती। आता कॅनिनची घोषणा काय होती, तर बहादूर शाह जफर हा जो होता तो बादशाह होता। आता याचे जे पुढचे जे वंशज येणार होते त्यांना बादशाह ही पदवी लावता येणार नव्हती अशी घोषणा कॅनिनने केली होती। आणि आपलं शेवटचं राजकीय कारण आहे की 1856 मध्ये अवधचं विलिनीकरण करण्यात आलं होतं। मित्रांनो, अवध हे एक राज्य आहे उत्तर प्रदेश बिहार याच्यापाशी, त्या काळी होतं, तर त्याचं कुप्रशासनाच्या आधारावर विलिनीकरण करण्यात आलं होतं। पण मित्रांनो,
तिथं हे काही व्हॅलिड रिझन नव्हतं, त्यांना विलिनीकरण म्हणजे ते राज्य इंग्रजांच्या प्रदेशात सामावून घ्यायचंच होतं, म्हणून त्यांनी काहीतरी रिझन देऊन हे कुप्रशासनाच्या आधारावर अवध राज्य विलीन करून घेतलं होतं, त्यामुळे लोकांमध्ये संताप होता. तर ही जी आहे 1857च्या उठावाची राजकीय कारणे आहे. मित्रांनो, परीक्षेमध्ये या सर्व गोष्टीवर प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे तुम्ही नीट बघा आणि स्वतःच्या नोट्स पण बनवत चला. तर मित्रांनो, राजकीय कारणानंतर आपली पुढील कारण आहे सामाजिक आणि धार्मिक कारण. तर मित्रांनो, 1850 साली एक लेक्स लोकी ऍक्ट करण्यात आला होता. आता हा कायदा काय आहे हे पहिले आपण जाणून घेऊ. तर मित्रांनो, समजून घ्या की तुम्ही धर्म परिवर्तन केलं आणि धर्म परिवर्तन केल्यानंतर 1850च्या पहिले तुम्ही धर्म परिवर्तन केल्यानंतर तुमच्या वडिलांच्या जमिनीवर काहीच हक्क राहत नव्हता. म्हणजे वडिलांची जी संपत्ती आहे त्यावर 1850 आधी काहीच हक्क राहत नव्हता धर्म परिवर्तन केल्यानंतर. मात्र 1850 नंतर जरी तुम्ही धर्म परिवर्तन केलं तरी तुमच्या आई वडिलांच्या संपत्तीवर हक्क राहणार होता. अशा प्रकारचा हा लेक्स लोकी ऍक्ट आहे. म्हणजे जरी तुम्ही धर्म परिवर्तन केलं तरी तुमच्या आई वडिलांच्या संपत्तीवर तुमचा हक्क असेल, या प्रकारचा लेक्स लोकी ऍक्ट 1850 साली संमत झाला होता. आणि हे एक 1857च्या उठावाचं सामाजिक आणि एक धार्मिक कारण होतं. यानंतर मित्रांनो, प्रशासकीय किंवा आर्थिक कारण सुद्धा होती. आता ही कारण काय होती, तर प्रशासनात उच्च पदे फक्त इंग्रज अधिकाऱ्यांनाच होती आणि भारतीय लोकांना ही उच्च पद उपभोगता येत नव्हतं. आता भारतीयांसाठी असलेलं सर्वात उच्च पद कोणतं होतं, लष्करामध्ये. तर लष्करामध्ये भारतीय अधिकाऱ्यांसाठी सर्वात उच्च पद होतं सुभेदार. कोणतं होतं, सुभेदार. आणि जे नागरी प्रशासन आहे त्यामध्ये भारतीयांसाठी सर्वात उच्च पद कोणतं होतं, नागरी प्रशासनात भारतीयांसाठी सर्वात उच्च पद असलेलं म्हणजे अमीन. कोणतं, लष्करात सुभेदार आणि नागरी प्रशासनात अमीन. हे दोन पदं भारतीयांसाठी उच्च पदं होती. तर मित्रांनो, ही दोन पदे ॲक्च्युली जर आपण बघितलं तर ही कनिष्ठ पदे आहे आणि ती त्या काळी भारतीयांसाठी सर्वोच्च पदे होती. म्हणजे भारतीय किती पण टॅलेंटेड असला तरी त्याला लष्करात सुभेदारापर्यंतच तो जाऊ शकत होता आणि नागरी प्रशासनात तो अमीन हे पदच भूषवू शकत होता. तर मित्रांनो, आणि याचबरोबर ही जी पदं होती यांना पगार सुद्धा कमी होता. म्हणजे इंग्रज आणि भारतीय दोघं पण एकाच पदावर आहे. तर इंग्रज जो असेल त्याला जास्त पगार असेल आणि भारतीय जो असेल त्याला कमी पगार असेल. तर मित्रांनो, हे एक 1857च्या उठावाचं प्रशासकीय व आर्थिक कारण आहे. यानंतर आपण महत्त्वाच्या अशा लष्करी कारणांविषयी जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण 1857चा उठाव होण्यामागं कोणती लष्करी कारणे होती याचा अभ्यास करूया. तर यातील पहिलं कारण आहे 1824 मध्ये बराकपूरच्या सैनिकांनी, बराकपूर हे कलकत्त्याजवळ एक ठिकाण आहे, तर या बराकपूरच्या छावणीतील सैनिकांनी समुद्र पार करून ब्रह्मदेशात जाण्यास नकार दिला. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की ब्रह्मदेश या ठिकाणी आहे. तर या सैनिकांना कलकत्त्यावरून या मार्गाने समुद्र पार करून जायचं होतं, पण यांनी काय केलं, नकार दिला. का नकार दिला, तर मित्रांनो, त्या काळी समुद्र पार करून जाणं एक अपशकुन मानलं जायचं किंवा ही एक चुकीची गोष्ट मानली जायची, धर्मविरोधी गोष्ट मानली जायची. तर त्यामुळं सैनिक काय करायचे, समुद्र पार करून जाण्यास नकार द्यायचे. पण इंग्रज काय करायचे, त्यांना बळजबरी समुद्र पार करायला लावायचे. म्हणजे ही गोष्ट त्यांच्या मनाविरुद्ध घडत होती. तर हे एक 1857च्या उठावाचं कारण आहे. त्याचबरोबर आता 1839 ते 1842 या 3 वर्षाच्या कालखंडादरम्यान भारतीय सैनिकांनी अफगाणिस्तानमध्ये सेवा दिली होती. आता भारतीय सैनिकांनी अफगाणिस्तानमध्ये सेवा दिली, तर मग भारतीय सैनिक या 3 वर्षानंतर परत भारतात आले 1842 मध्ये. तर ते जेव्हा भारतात आले तेव्हा भारतातील लोकांनी त्यांना आपल्या स्वतःच्या जातीमध्ये स्वीकारलं नाही. तर मित्रांनो, त्यामुळे सैनिकांमध्ये एक असंतोष निर्माण झाला. तर मित्रांनो, आपलं पुढील कारण 1856 मध्ये भारतीय सैनिक जे होते त्यांच्याकडे लोखंडी बंदुका होत्या आणि त्यांचं नाव होतं ब्राउन बेस. काय नाव होतं त्यांचं, ब्राउन बेस नावाच्या लोखंडी बंदुका होत्या.
मात्र आता इंग्रजांनी भारतीय सैनिकांना एक नवीन बंदुका दिल्या, त्यांचं नाव होतं एनफिल्ड रायफल्स, एनफिल्ड बंदुका. तर मित्रांनो, ह्या ज्या बंदुका होत्या, या बंदुकांना काही काडतूस लावली जायची. तुम्ही पिक्चरमध्ये बघितलं असेल की अशी बंदुकीची गोळी असती आणि अशा प्रकारे त्याच्यावर एक काडतूस लावलेलं जायचं, काडतूस लावलेलं असायचं आणि हे काडतूस ते सैनिक असं दाताने काढायचे आणि मग गोळी भरून गोळी मारायचे. तर अशा प्रकारच्या काही या एनफिल्ड रायफल्स होत्या. तर आता या एनफिल्ड रायफल्सच्या ज्या गोळ्या होत्या त्यांच्यावर जी काडतुसे लावली होती तर ती गाईच्या चरबीची, कशाच्या, गाईच्या चरबीची आणि डुकराच्या चरबीची आहे असं सैनिकांना समजलं. तर मित्रांनो, गाय ही हिंदू धर्मियांसाठी पवित्र असते हे आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि डुक्कर हे मुस्लिम धर्मियांसाठी अपवित्र मानलं जातं. तर यामुळं हिंदू आणि मुस्लिम दोन्ही सैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला आणि त्यामुळं हे प्रकरण काडतूस प्रकरण म्हणून प्रसिद्ध आहे. काडतूस प्रकरण. आणि काडतूस प्रकरण 1857च्या उठावाचं तात्कालीन कारण मानलं जातं. म्हणजे बाकी सर्व कारणांनी, राजकीय कारण बघितले, आर्थिक कारण बघितलं, सामाजिक कारण बघितलं, या सर्व कारणांनी सैनिकांमध्ये, लोकांमध्ये एक असंतोष निर्माण केला होता, जी राज्य होती त्यांच्यामध्ये. पण 1857चा उठाव झाला कोणत्या कारणामुळं, तर या काडतूस प्रकरणामुळं, या बंदुकीच्या काडतुसाच्या कारणामुळं 1857चा उठाव झाला आणि यामुळे या कारणाला तात्कालीन कारण म्हटलं जातं. तर मित्रांनो, परीक्षेमध्ये जर विचारलं की 1857च्या उठावाचं तात्कालीन कारण खालीलपैकी कोणतं आहे आणि तुम्हाला ही बाकीची सर्व कारणं दिली, समुद्र पार करून जाण्यास सैनिकांनी मनाई केली, त्याचबरोबर अफगाणिस्तानात सेवा केली म्हणून त्यांना जातीमध्ये घेतलं नाही आणि एक काडतूस प्रकरण म्हणून दिलं की ज्या बंदुकी होत्या त्या बंदुकीच्या गोळ्यांना गायीची आणि डुकरांची चरबी लावलेली होती आणि ती सैनिकांना दातांनी काढावं लागली होती, म्हणून ज्या सैनिकांच्या ज्या धार्मिक भावना होत्या त्या दुखावल्या होत्या. तर मग त्याचं उत्तर असेल की हे जे आपण तिसरं वाक्य बोललो होता काडतूस प्रकरण, हे त्याचं एक्झॅक्ट उत्तर असेल. तात्कालीन कारण आणि जे बाकीचे कारण आहे त्यामध्ये फरक असतो. तात्कालीन कारण असं असतं की ज्यामुळे भडका झालेला असतो. तर 1857चा भडका या काडतूस प्रकरणामुळे झाला, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. मित्रांनो, आता आपण कारण अगदी व्यवस्थितपणे अभ्यासली, ती तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात ठेवायची आणि या कारणावर सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. आता यानंतर उठावाचा प्रारंभ आणि प्रसार या विषयात आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण 1857च्या उठावाच्या प्रारंभ व प्रसाराविषयी जाणून घेऊ. आपण बघितलं होतं की जे काडतूस प्रकरण होतं ते 1857च्या उठावाचं तात्कालीन कारण होतं. तर मित्रांनो, काय झालं, 29 मार्च 1857 रोजी जे बराकपूर ठिकाणी, कोलकात्यामध्ये एक बराकपूर ठिकाण आहे, त्यालाच बराकपूर छावणी असं सुद्धा म्हटलं जातं. तर या बराकपूर छावणीतील जे सैनिक होते त्यांनी ते काडतूस वापरण्यास नकार दिला. त्यांनी काय केलं, 29 मार्च 1857 साली बराकपूर छावणीतील सैनिकांनी काडतूस वापरण्यास नकार दिला. तर त्यामुळं काय झालं, त्यांच्यावर फोर्स करण्यात आला की तुम्ही ते वापरा. तर यातच मंगल पांडे याने रागात येऊन सार्जंट हॅवसन याची हत्या केली आणि यानंतर मंगल पांडे यांना फाशीची शिक्षा झाली. यानंतर काय झालं, मंगल पांडे यांना फाशीची शिक्षा झाली. यामुळे सैनिकांचा असंतोष पसरला. त्याचबरोबर आता पुढे काय झालं, 9 मे 1857ला मेरठ हे एक उत्तर प्रदेशमधील ठिकाण आहे. तर या ठिकाणी काय झालं, 85 सैनिकांनी लष्करी सराव जो असतो, लष्करी सराव, तर हा लष्करी सराव करण्यास त्यांनी नकार दिला. या 85 सैनिकांनी काय केलं, मेरठमधील लष्करी सराव करण्यास नकार दिला. आता त्यामुळं काय झालं, या 85 सैनिकांना तुरुंगात टाकलं. आता या 85 सैनिकांना तुरुंगात टाकल्यानंतर मग आता त्यांचे जे बाकीचे साथीदार होते त्यांना आता लाज वाटू लागली स्वतःची आणि या 85 सैनिकांनी त्यांना अजून प्रोत्साहित केलं की तुम्ही आम्हाला बाहेर काढा आणि आपण या इंग्रजांना धडा शिकू. मग दुसऱ्या दिवशी काय झालं, 10 मे 1857 रोजी मेरठ येथील जे बाकीचे सैनिक होते यांनी काय केलं, या तुरुंगावर आक्रमण केलं आणि पहिले या 85 सैनिकांना बाहेर काढलं. आता 85 सैनिक आणि मेरठचे पूर्ण सैनिक बाहेर होते आता मोकळे. आता यांनी काय केलं, यांनी उठावाला सुरुवात केली आणि मेरठमध्ये त्या काळी एक इंग्रज अधिकारी होता, जनरल
हेविट नाव काय होतं, जनरल हेविट. आता या सैनिकांचा जोश बघून याने सुद्धा काय केलं, यांना विरोध केला नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्या काळी याच्याकडे 2200 म्हणजे 2200 युरोपियन सैनिक असताना देखील जनरल हेविटने यांचा प्रतिकार केला नाही. आता हेच मेरठचे सैनिक मेरठवरून निघून कुठे गेले, मेरठवरून ते गेले दिल्लीला. आणि दिल्लीला कोणाकडे गेले, तर त्या काळी दिल्लीचा मुघल बादशाह होता बहादूर शाह. आता हे बहादूर शाहकडे गेल्यानंतर बहादूर शाहला त्यांनी उठावाचा नेता बनवला. आता बहादूर शाहला उठावाचा नेता बनवलं, उठावाचं प्रमुख बनवलं. तर मग बहादूर शाहने काय केलं, दिल्लीवरून 12 मे 1857ला सर्व जे संस्थानिक होते भारतामध्ये त्यांना उठाव सुरू करण्याचं पत्र पाठवलं. कोणी, बहादूर शाहनी 12 मे 1857ला उठाव सुरू करण्याचं पत्र पाठवलं. आणि अशाच प्रकारे भारतामध्ये 1857चा उठाव सुरू झाला. परत आपण एकदा बघू तर आपण बघितलेलं की काडतूस प्रकरण जे होतं, त्या काडतूस प्रकरणामुळं भारतीय सैनिकांमध्ये असंतोष होता आणि काडतूस प्रकरण 1857च्या उठावाचं तात्कालीन कारण मानलं जातं. तर यामुळंच जे बराकपूरच्या छावणीतील सैनिक आहे त्यांनी 29 मार्च 1857 रोजी काडतूस वापरण्यास नकार दिला. आणि यातच मंगल पांडे याने सार्जंट हॅवसनला मारून टाकलं, त्यामुळे त्याला फाशीची शिक्षा झाली. पुढे जाऊन 9 मे 1857 रोजी 85 सैनिकांनी लष्करी सराव करण्यास नकार दिला आणि ते कुठे होते, मेरठ येथील. मग याच्या दुसऱ्या दिवशी यांच्या बाकीच्या साथीदारांनी या 85 सैनिकांना तुरुंगातून सोडवलं आणि ते गेले बहादूर शाहकडे. कधी, 11 मेला म्हणजे नेक्स्ट दिवशी. आणि बहादूर शाहकडे गेल्यानंतर बहादूर शाहने 12 मे 1857 रोजी सर्व संस्थानिकांना दिल्ली येथून पत्र पाठवलं. आता सर्व संस्थानिकांना इथून पत्र आलेले आता की 1857चा उठाव सुरू करा म्हणून. तर अशा प्रकारे 1857चा उठाव सुरू झाला. तर मित्रांनो, आता आपण भारतामधील जे ठिकाणं होती 1857ची, त्या ठिकाणांचं नेतृत्व कोणी केलं आणि ते जे भारतीय नेते होते जसे की झाशीची राणी, तात्या टोपे, हे कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याविरुद्ध लढले याबद्दल जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, आता आपण उठावाचं ठिकाण, त्या ठिकाणचं नेतृत्व आणि ते कोणाविरुद्ध म्हणजे कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याविरुद्ध लढत होते यांचा अभ्यास करूया. तर मित्रांनो, पहिलं आपलं ठिकाण आहे दिल्ली. आणि दिल्लीचा जो बहादूर शाह होता त्याचा सेनापती दिल्ली येथील नेतृत्व करत होता. आणि तो सेनापती कोण आहे, सेनापती बख्त खान. कोण, सेनापती बख्त खान हा दिल्लीचे नेतृत्व करत होता. आणि त्या विरोधात कोण इंग्रज अधिकारी लढले होते, तर हडसन आणि जॉन निकोल्सन. हडसन आणि जॉन निकोल्सन हे 2 इंग्रज अधिकारी दिल्लीमध्ये जनरल बख्त खान याविरुद्ध लढत होते. यानंतर पुढील आपलं ठिकाण आहे कानपूर. आणि कानपूरमधून कोण लढत होतं, तर नानासाहेब पेशवे. पेशव्यांचे जे उत्तराधिकारी होते, जो दुसरा बाजीराव होता त्याचा जो मुलगा होता, म्हणजे त्याने दत्तक घेतलेला जो मुलगा होता नानासाहेब पेशवे, हे कानपूरमधून लढत होते. आता यांच्याविषयी अजून एक गोष्ट विचारली जाईल की यांचं ओरिजिनल नाव काय आहे, तर यांचं ओरिजिनल नाव आहे धोंडोपंत. धोंडोपंत हे यांचं ओरिजिनल नाव आहे. तर यांच्या विरोधात कोण लढलं होतं, तर यांच्या विरोधात ह्यू व्हीलर आणि कोलिन कॅम्बेल हे इंग्रज अधिकारी लढले होते. कोणाच्या विरोधात, नानासाहेब पेशव्यांच्या विरोधात. यानंतर आपलं पुढील ठिकाण आहे लखनौ. आणि लखनौचं नेतृत्व करत होत्या बेगम हजरत महल. आणि यांच्या विरोधात हेनरी हॅवलॉक नावाचा इंग्रज अधिकारी लढत होता. यानंतर आपलं पुढील ठिकाण आहे झाशी. आणि झाशीचं नेतृत्व करत होत्या राणी लक्ष्मीबाई. भारतात असं कुणी नसेल का त्याला राणी लक्ष्मीबाई माहीत नसेल. आणि यांच्या विरुद्ध कोणता इंग्रज अधिकारी लढत होता, तर तो होता सर ह्यू रोज. हा इंग्रज अधिकारी राणी लक्ष्मीबाई यांच्या विरुद्ध लढत होता. तर आपलं पुढील ठिकाण आहे बिहार. आणि बिहारचं नेतृत्व करत होता कुंवर सिंह. आणि कुंवर सिंह विरुद्ध विल्यम टेलर हा लढत होता. यानंतर पुढील आपलं ठिकाण आहे बरेली. आणि बरेलीचं नेतृत्व करत होता खान बहादूर. आणि खान बहादूर विरोधात कोण इंग्रज अधिकारी लढत होता, तर तो होता हेनरी लॉरेन्स. यानंतर आपलं पुढील ठिकाण आहे अलाहाबाद. आणि अलाहाबादचं नेतृत्व करत होता लियाकत अली. आणि लियाकत अली विरुद्ध लढत होता जनरल नील. आणि यानंतर आपलं शेवटचं ठिकाण आहे ग्वाल्हेर.
ग्वाल्हेरचं नेतृत्व करत होता तात्या टोपे। तर मित्रांनो, ही जी ठिकाणं आहे ही प्रमुख ठिकाणं आहे। या व्यतिरिक्त पण 1857च्या युद्धाची ठिकाणे होती, पण तिथे मोठ्या प्रमाणावर उठाव झाला नव्हता। तर ही जी ठिकाणं आहे ही मेन ठिकाणं होती 1857च्या उठावाची। जर आपण नीट हे नावं बघितले तर हे सर्व आपल्याला आपल्या उत्तर भारतामध्ये कुठे ना कुठे आढळून येईल। म्हणजेच जो 1857चा उठाव झाला होता तो उत्तर भारतापुरता मर्यादित होता। दक्षिण भारतात छोटे मोठे उठाव झाले, परंतु त्याची तीव्रता या ठिकाणांसारखी नव्हती। म्हणजेच उत्तरेकडील जो 1857चा उठाव होता त्यासारखी दक्षिणेतील उठावांची तीव्रता नव्हती। तर मित्रांनो, आपण 1857च्या उठावाचं नेतृत्व, त्याचं ठिकाण आणि त्या विरोधात कोणता इंग्रज अधिकारी लढला याविषयी व्यवस्थितपणे जाणून घेतलं। तुम्ही हा चार्ट लिहून घ्या, नाहीतर याचा स्क्रीनशॉट काढा, मी बाजूला सरकतो, आणि कशाही प्रकारे ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। यानंतर आपण या 1857च्या उठावाचे परिणाम अभ्यासणार आहोत। तर मित्रांनो, आता आपण 1857च्या युद्धाचा परिणामांचा अभ्यास करणार आहोत। 1857च्या युद्धानंतर, 1857च्या उठावानंतर भारतामध्ये त्याचे काय परिणाम झाले यांचा आता आपण थोडक्यात अभ्यास करूया। तर मित्रांनो, यातील पहिला परिणाम म्हणजे भारतीय प्रशासनाचं नियंत्रण कंपनीकडून राजपदाकडे गेलं। म्हणजे इतक्या दिवस भारतावर ईस्ट इंडिया कंपनी राज्य करत होती, तर आता ईस्ट इंडिया कंपनीकडून भारतीय प्रशासनाचं नियंत्रण कोणाकडे गेलं? राजपदाकडे। आणि कोणत्या राजपदाकडे? तर ब्रिटिश राजपदाकडे भारतीय प्रशासनाचं नियंत्रण आता गेलं होतं। मित्रांनो, यातील दुसरा बदल म्हणजे गव्हर्नर जनरल जो होता भारतामध्ये, जो मुख्य इंग्रज अधिकारी होता तो होता गव्हर्नर जनरल। आता या गव्हर्नर जनरललाच व्हाईसरॉय बनवण्यात आलं। म्हणजेच व्हाईसरॉय या नवीन पदाची निर्मिती केली। आणि आता भारतामधील इंग्रजांचा प्रमुख कोण होता? तर तो होता व्हाईसरॉय। त्यानंतर एक महत्त्वाचा बदल की ज्यावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात तो म्हणजे युरोपियन सैनिकांची आणि भारतीय सैनिकांच्या संख्येत केला गेलेला बदल। तर मित्रांनो, या 1857च्या उठावानंतर युरोपियन सैनिकांची संख्या ही वाढवण्यात आली। पहिले ते 45,000 होते, तर आता ते 65,000 करण्यात आली। त्याचबरोबर भारतीय सैनिकांची संख्या कमी करण्यात आली। तर ते पहिले 2,38,000 होते, आता त्यांची संख्या 1,40,000 इतकी करण्यात आली। तर मित्रांनो, आपण बघू शकतो की 1857च्या उठावापूर्वी इंग्रज 1 सैनिक असला तर भारतीय त्याच्या मुकाबले 5 सैनिक होते। परंतु 1857च्या युद्धानंतर इंग्रजांचा 1 सैनिक असेल तर त्या ठिकाणी भारतीय 2 सैनिक असतील अशी स्थिती निर्माण करण्यात आली होती। मित्रांनो, हीच स्थिती बंगालमध्ये इंग्रज 1 सैनिक तर भारतीय तिथे 2 सैनिक। मात्र मद्रास आणि मुंबई या ठिकाणी जेथे इंग्रज 1 सैनिक होता तिथे भारतीय सैनिकांची संख्या 3 होती। तर हे तुम्ही नीट लक्षात ठेवा। यानंतर मित्रांनो, इतके दिवस काय झालं की ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये विस्तार करत होती। आपण बघितलं होतं, कारणांमध्येच बघितलं होतं की लॉर्ड डलहौसीने काय केलं होतं? व्यपगत सिद्धांतानुसार विस्तार केला होता। त्याचबरोबर लॉर्ड वेलेस्लीने काय केलं होतं? तैनाती फौजेद्वारे भारतीयात विस्तार केला होता। आणि बाकीच्या गव्हर्नर जनरलने अशी लष्करी कारवाई करून भारतामध्ये विस्तार केला होता। तर इतके दिवस ईस्ट इंडिया कंपनीचे गव्हर्नर जनरल भारतामध्ये विस्तार करत होते, पण आता व्हाईसरॉय, इथून पुढे येणारे व्हाईसरॉय काय करणार? भारताचं आर्थिक शोषण करणार। म्हणजे प्रादेशिक विस्ताराकडून आर्थिक शोषणाकडे आता इंग्रजांची भूमिका जाणार होती। यानंतर भारतीयांना चांगल्या पदावर नियुक्ती करण्याचे आश्वासन इंग्रजांनी दिलं होतं। तर मित्रांनो, आपण बघितलं होतं की भारतामधील 1857च्या उठावापूर्वी जे हायेस्ट पद होतं लष्करामधील ते होतं सुभेदार, आणि नागरी प्रशासनामध्ये होतं अमीन। तर आता भारतीयांना चांगल्या पदावर नियुक्त करू असं राणीने आश्वासन दिलं होतं। आणि यानंतर सिव्हिल सर्व्हिसेसची सुरुवात झाली। सुरुवातीला ज्या सिव्हिल सर्व्हिसेस होत्या, नागरी सेवा ज्या होत्या, त्यांची परीक्षा लंडन येथे होत असे, पण नंतर मग पुढे जाऊन ती परीक्षा भारतात होऊ लागली। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण 1857च्या उठावाचे परिणामांचा अभ्यास केला। यानंतर आपण 1857च्या उठावाबद्दल काही तज्ञांची मत आहे त्याविषयी जाणून घेऊया। तर मित्रांनो, आता आपण 1857च्या उठावाबद्दल काही तज्ञांनी त्यांचं मत मांडलं आहे। या मतांचा आता आपण अभ्यास करूया की कोणी 1857च्या उठावाबद्दल काय म्हटलं आहे। तर मित्रांनो, पहिली व्यक्ती आहे जेम्स ऑट्रम आणि त्यांचे सहकारी होते W. टेलर।
तर या दोघांनीही 1857च्या उठावाला हिंदू मुस्लिम यांचं कारस्थान असं म्हटलेलं आहे. तर जेम्स ऑट्रम आणि डब्ल्यू टेलर यांनी 1857च्या युद्धाला किंवा उठावाला काय म्हटलेलं आहे, तर हिंदू मुस्लिम यांचं कारस्थानाचा परिणाम असं म्हटलेलं आहे. यानंतर बेंजामिन डिझरायली, तर हा बेंजामिन डिझरायली हा जो व्यक्ती आहे हा पुढे जाऊन इंग्लंडचा पंतप्रधान बनतो. तर या व्यक्तीने 1857च्या युद्धाला काय म्हटलं होतं, राष्ट्रीय उत्थान, काय म्हटलं होतं, राष्ट्रीय उत्थान किंवा राष्ट्रीय विद्रोह, त्याचबरोबर इंग्लिशमध्ये नॅशनल रायझिंग असा याचा अर्थ आहे. यानंतर मित्रांनो स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी या उठावाला काय म्हटलेलं आहे, तर यांनी या उठावाला स्वातंत्र्य समर असं म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, स्वातंत्र्य समर असं म्हटलेलं आहे. त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं 1909 मध्ये, द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स, आणि हे पुस्तक लंडन या ठिकाणी प्रकाशित झालं होतं. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. तर याच पुस्तकात त्यांनी 1857च्या युद्धाला काय म्हटलं होतं, स्वातंत्र्य समर असं म्हटलं होतं. त्यानंतर R.C. मुजुमदार म्हणून एक लेखक आहे, यांनी या उठावाला काय म्हटलं, स्वातंत्र्य संग्राम नव्हता. 1857चा उठाव हा स्वातंत्र्य संग्राम नव्हता असं यांनी म्हटलं. याचबरोबर हे पुढे काय म्हणतात की 1857चा जो उठाव आहे तो गर्दीद्वारे केली गेलेली हिंसा होती. R.C. मुजुमदारचं म्हणणं काय होतं, हा स्वातंत्र्य संग्राम नव्हता, त्याचबरोबर हे काय होतं, तर ही गर्दीद्वारे केली गेलेली हिंसा होती. यानंतर मित्रांनो कार्ल मार्क्स हे थोर विचारवंत आहे. तर यांनी 1857च्या युद्धाबद्दल काय मत दिलं, तर ते असं होतं की ईस्ट इंडिया कंपनीच्या चुकलेल्या आर्थिक धोरणांचा परिणाम हा 1857चा उठाव आहे. यानंतर पुढे महात्मा फुले यांच्याबद्दल सांगायची गरज नाही. तर यांनी 1857च्या उठावाला भट पांडे यांचा उठाव किंवा यांचा बंड असं संबोधलेलं आहे. तर मित्रांनो परीक्षेमध्ये याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो. याआधी बेंजामिन डिझरायली आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांवर प्रश्न विचारला गेलेला आहे. तर मित्रांनो हे सुद्धा तुम्ही व्यवस्थित बघा. यानंतर आपण 1857च्या युद्धाबद्दल किंवा उठावाबद्दल थोडेसे फॅक्ट्स जाणून घेऊ आणि त्यानंतर आपलं हे लेक्चर संपून जाईल. तर मित्रांनो आता आपण 1857च्या उठावाबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे इथे बघणार आहोत. तर यातील पहिला मुद्दा आहे तात्या टोपे यांच्याविषयी. तर तात्या टोपे यांचं ओरिजिनल नाव काय आहे हे परीक्षेमध्ये विचारलं जातं. तर ते आहे रामचंद्र पांडुरंग टोपे. काय, रामचंद्र पांडुरंग टोपे हे त्यांचं ओरिजिनल नाव आहे. जसं की आपण बघितलं होतं की नानासाहेब पेशवा यांचं ओरिजिनल नाव काय होतं, धोंडोपंत, तसंच तात्या टोपेचं ओरिजिनल नाव काय आहे, रामचंद्र पांडुरंग टोपे. यानंतर यांना पराभूत शिवाजी ही उपाधी कुणी दिली, तर यांना पराभूत शिवाजी अशी उपाधी सावरकरांनी दिली. सावरकरांनी तात्या टोपे यांना पराभूत शिवाजी असं संबोधलेलं आहे. यानंतर मित्रांनो बहादूर शाह जफर जो होता ज्याने 1857च्या उठावाचं नेतृत्व केलं होतं, तर त्याचं 1857च्या उठावानंतर काय झालं, तर याला रंगून हे एक ब्रह्मदेशात ठिकाण आहे जो म्यानमार आहे आजचा. तर या रंगून येथील तुरुंगात याला डांबले गेलं आणि इथंच याचा मृत्यू झाला. यानंतरचा आपला पुढील फॅक्ट आहे की जे उठावकर्ते होते त्यांनी सामान्य लोकांना उठावात सामील करून घेण्यासाठी काही शपथा घेतल्या होत्या. तर त्या शपथा कोणाच्या घेतल्या होत्या, तर त्या घेतल्या होत्या मोहम्मद पैगंबर आणि वर्धमान महावीर. लक्षात ठेवा, ते शपथा कोणाच्या घेतल्या होत्या, मोहम्मद पैगंबरांच्या आणि वर्धमान महावीर यांच्या. यानंतर अजून एक गोष्ट, मध्य प्रदेशमधून अवंतिकाबाई लोधी यांनी लढता यांना वीरमरण आलं होतं. ही